आदरणीय 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 भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. आज तारीख आहे 30 जुलै 2026. हा माझा व्लॉग क्रमांक आहे 247 आणि व्लॉगचं याचं शीर्षक आहे सो मच रिटर्न्स फ्रॉम प्रॉपर इक्विटी इन्व्हेस्टमेंट, अथवा मराठीत योग्य समभाग गुंतवणुकीतून एवढा प्रचंड परतावा मिळतो. कसं आहे ना मित्रांनो, गुंतवणूकदारांनो, आपणास माहीत आहे की गेली 6-7 वर्ष मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्या मोहिमेअंतर्गत बहुसंख्य भारतीयांना जे समभाग गुंतवणुकीविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यांना वाटतं समभाग गुंतवणूक ही फक्त आपल्याला नुकसान देते, ती सट्टा आहे वगैरे वगैरे, अशा अनेक आहेत, अनेक 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 अनेक. तर हेच मी दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही माझी धडपड सुरू आहे. आणि कृपया लक्षात ठेवा, मी सेबी रजिस्टर्ड नाही. मी सेबीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलो नाहीये. त्याच्यामुळे मी कधीच कोणाला कुठलाही समभाग नाव सांगणार नाही. त्याचप्रमाणे काही जण माझ्या मागे लागतात, तुम्ही कसे समभाग निवडता हे आम्हाला शिकवा. अहो, मी फक्त आता उदाहरणार्थ, मी जर तुम्हाला लग्नासाठी फक्त एक कार्यालय देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही म्हणणार तुम्ही लग्नही जुळवून द्या, तुम्ही चांगले वधूवर निवडा, मग त्यांचं तुम्ही मधुचंद्रालय पाठवा, त्यांची बाळंतपणही करा. त्यांचं नाही जमणार मला, आणि ते शक्य नाही कायद्यानुसार. आणि गेले 30-40 वर्षाची जी माझी मेहनत आहे ते मी कोणालाही 3-4 मिनिटात नाही शिकवू शकत. आणि हे पहिलं लक्षात घ्या. आणि शिकायला येणारा जो विद्यार्थी असतो ना, त्याची स्वतःची काहीतरी एक ठराविक पातळी पाहिजे, त्याला माहीत पाहिजे. तुम्ही आचरेकर सरांकडे जर क्रिकेट खेळायला ते डास मारायची बॅट घेऊन गेलं तर कसं होणार? अथवा कुठली तरी लहान मुलाची प्लास्टिकची बॅट. मी जे सांगतो ना, तर त्याच्या मागचा अर्थ समजून घ्या. उगीच असं काय बोलतो हा म्हातारा रे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. तुम्हाला जर योग्य गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला स्वतःला आधी माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे, मी जर आता कुठल्या तरी कॉलेजमध्ये विद्यापीठात प्राध्यापक हवं आहे तर प्राध्यापकाची काहीतरी पदवी लागते, त्याचं काहीतरी शिक्षण लागतं. पण जर मी सेबी रजिस्टर्ड नाहीच आहे तर मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. हो, पण माझी गुंतवणूक मी करतो आणि मला त्याच्यात नफा मिळतो, आणि ते माझ्या मुलांनी खूप भर दिल्यामुळे मी ते सारखं बघत असतो. मी नफ्यात आहे ना, नफ्यात आहे ना, नफ्यात आहे ना. अजूनही लढाई चालू आहे तर मी नफ्यात आहे. असो, आजचा विषय एक समभाग त्याने गेल्या 34 महिन्यात 12,613.8% परतावा दिला. मी पुन्हा सांगतो, 12,613.8% परतावा 34 महिन्यात, म्हणजे 3 वर्षाला 2 महिने कमी. आता साधं उदाहरण, जर तुम्ही 1 लाख गुंतवले असते तर तुमचे 34 महिन्यात 1.27 करोड झाले असते. 6,000 गुंतवले असते. आता हे 6,000 काही जणांना माहिती आहे, मी हा 6,000 का आकडा घेतलाय. 6,000चे 7.6 लाख झाले असते 34 महिन्यात. आता अनेकांना हे खोटं वाटतं, हे शक्यच नाही, कारण आमच्या बाबतीत नाही ना. आता आम्ही 2 लाख गुंतवले आणि 1,40,000 वजा आहोत. पण तुम्ही काय सांगता, किती खोटं बोलता.
मी खोटं बोलून मला काय मिळणार आहे? मी कोणाकडून पैसे घेतोय? नाही घेत आहे. उलट समोरच्याला ज्ञान आणि मी इक्विटी लिटरसी मिशन म्हणजे मी लिटरेट करण्याचा प्रयत्न करतोय. इंग्रजीत लिटरेटचा अर्थ काय असेल तर गुगल मावशीला विचारा, किंवा मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, मी साक्षर करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे सर्वप्रथम हेच सांगणं फार गरजेचं आहे. आता ह्याच या समभागाचा प्राइस चार्ट ज्याला म्हणतात, म्हणजे किमतीचा आलेख तुम्ही माझ्या काही वेळानंतर व्हॉट्सअप स्टेटसला देणार आहे. म्हणजे जे लोक माझे व्हॉट्सअप स्टेटस वाचतात त्यांना कळेल की हे खरं आहे. हां, पण तिकडे नाव वगैरे नाही सांगणार. आणि काही आता जे व्हिडिओ बघतायत त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझे व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. ते बघूनही तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता की बाबा या व्हिडिओतला अथवा व्लॉग 247चा तो निदान चार्ट तरी म्हणजे प्राइस चार्ट म्हणतात ज्याला, ते मी पाठवू शकतो. आता मला काय पुन्हा 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 सांगायचं आहे, योग्य समभागातच गुंतवणूक करा. त्याच्यानंतर जास्तीत जास्त परतावा अथवा त्याला हायेस्ट ROI म्हणतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवण्याचा प्रयत्न करा. आता एक खरं सांगा, आतापर्यंत मला असे खरं कोणीच उत्तरं दिलेली नाही आहेत की एवढा मोठा परतावा आपल्याला आपल्या लाडक्या कोणत्याही गुंतवणूक साधनांनी आतापर्यंत दिलंय का? आता मला माहिती आहे तुमची अनेकांची वय 60 आहेत, 58 आहेत, 65 आहेत, 18 आहेत, 20 आहेत, पण तरी तुम्ही अनेक गुंतवणुकीच्या माध्यमात अथवा गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवणूक करता. कधीतरी मिळाले हो 12,613.8 फक्त 34 महिन्यांमध्ये. आता मी तुम्हाला त्याचा दर शेकडा किती मिळालं हे माझ्या हातून काढायचं राहिलं, ते मी काढतो. दर शेकडा 4,452%. दर शेकडा 4,452%. हे तुम्हाला बँकेमध्ये फक्त 6.5% मिळतात. आणि म्युच्युअल फंडमध्ये मी म्युच्युअल फंडचा जो एक आहे म्युच्युअल फंड बघणारा अतिशय हुशार विद्वान, त्याने मला सांगितले दर शेकडा 8, 10, 12, 14, 15 डोक्यावर पाणी दर शेकडा. आणि दुसरं महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं, जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हा म्युच्युअल फंडची NAV सुद्धा कमी होते. ती कोणीही बघत नाही, कोणीही लक्षात घेत नाही. पण आता इथे भले आता गेल्या 34 महिन्यात म्हणजे अनेक हे खालीवर गेले आहे मार्केट. इवन आता 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्ध इराणचं सुरू आहे, तरीही माझा समभाग आजही वाढला, कालही वाढला, परवाही वाढला, तेरवाही वाढला. म्हणजे योग्य समभागात, मी का सारखा सांगतोय, योग्य समभागात गुंतवणूक करा. कोणाचीही चूक नसताना तुम्ही त्याला नावं ठेवू नका. निर्दोष व्यक्तीला कधीही दोषी ठरवू नये, हे पहिलं लक्षात ठेवा. आता तुम्ही मग तुमचे जे गुंतवणूक साधनं आहेत ती तुम्हाला फक्त 4%, 5%, 7%, 8%, 9%, 10% दर शेकडा देत असतील, मग तुम्ही त्या चक्रव्यूहात का अडकता? मी अनेकदा सांगतोय की गुंतवणूक जो मार्गदर्शक असतो त्याची मदत घ्या, त्याला योग्य मोबदला द्या. आणि पुन्हा सांगितलंय, मागे पण सांगितलंय की मोबदला द्यावा लागेल, अथवा अशा लोकांकडून विचारून चांगला नफा होईल, आमची समभाग खूप जोरात वाढतील, मग आम्हाला आयकर द्यावा लागेल. हे बालिश प्रश्न कसे येतात तुमच्या मनात?
काही जण तर काय सांगतात, नाही नाही मी काय वडापाव खाऊन राहीन, मी धर्मशाळेत जाईन, मी बसनी जाईन, मी ट्रेननी जाईन, मी अनरिझर्वनी जाईन. अरे काय! आणि हे सगळे उच्च शिक्षित आहेत, हा उच्च शिक्षित. आता काय चुका करतात ह्या सुद्धा दाखवून देणं माझं कर्तव्य आहे. आता बहुसंख्य गुंतवणूकदारांनी केलेली अतिशय सुप्रसिद्ध, ज्याला सुप्रसिद्ध नाही म्हणता येणार, कुप्रसिद्ध चूक म्हणजे वोडाफोन आयडिया मध्ये गुंतवलेले आहेत. आता अनेक जण तुमच्यापैकी मान्य नाही करणार की त्यांनी वोडाफोन आयडिया मध्ये गुंतवलेत. आता त्या वोडाफोन आयडियाचा मी तुम्हाला सांगतो. त्याच 34 महिन्यात, म्हणजे मी ज्या समभाग अ सांगितला त्यांना 34 महिन्यात जो परतावा मिळाला 12,613.8%, त्याच 34 महिन्यात वोडाफोनमध्ये जर गुंतवणूक केली असती तर फक्त 16.64% नफा मिळाला. म्हणजे जर 1 लाख गुंतवले असते तर त्याचे 1,16,000 झाले असते, आणि इथे 1 लाखाचे 1.27 करोड. त्याच्यानंतर जर 6,000 गुंतवले असते तर 6,998.40. आता असेच मी काही अजूनही उदाहरणं देतो. आता इन्फोसिस मध्ये जर गुंतवले असते त्याच काळात 34 महिन्यात वजा 20.6% तोटा, म्हणजे नफ्याच्या विरुद्ध जो असतो तो तोटा, अनेकांना मराठी कळत नाही, लॉस, LOSS, 1 लाखाचे 79,400 झाले असते, किंवा 6,000चे 4,764. त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला हिंदुस्तान युनिलिव्हर वजा 14.10%, तेच 34 महिन्यांमध्ये 1 लाखाचे 85,900, 6,000चे 5,154. त्याच्यानंतर झाला. म्हणजे हे लक्षात घ्या, हे सगळं मी का करतोय, कारण बहुतांश गुंतवणूकदारांना योग्य समभाग गुंतवणुकीतून कसा फायदा होतो हे कधीच कळत नाही. कारण ते ब कसं ऐकतात, कडचं ई ह्याचं ऐकतात, त्याने सांगितलं ते ऐकतात, ह्याने सांगितलं ते ऐकतात. आणि आजकाल मी पुन्हा बघितलं, बँकेत गेल्यावर बँकेतले कामगार, बँकेतले कर्मचारी, हो तुम इसमें डालो उसमें डालो, मी फसलोय त्याच्यात. 2 वर्षासाठी कुठला तरी बॉन्ड होता, IDFC फर्स्ट बँकेचा इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड, 2 लाख टाका. 2 वर्षाचा लॉक इन पिरियड होता. 2 वर्षानंतर मला 1,18,000 मिळाले 2 लाखाचे. काय मिळालं मला? आणि त्यात माझा व्याज कर किती वाचला. माझ्या एका नातेवाईकांनी मला सांगितलं की सत्यजित काका, मी चूक केली, समभागात गुंतवलं असते ना तर मला फायदा झाला असता, आणि भले मी आयकर भरला असता, आयकर भरून सुद्धा जर मला चांगला फायदा होतोय, मग काय नुकसान आहे. पहिलं ही माझी तळमळ लक्षात घ्या, नको त्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. आता अजून एक उदाहरण, आता समजा तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्हाला कार्यालय घ्यायचंय, तुम्हाला दुकान घ्यायचंय, तुम्ही अर्धवट बांधकाम झालेलं, हळूवार बांधकाम सुरू असलेलं, अथवा बांधकाम सुरू नसलेलं घेणार का एखादा तयार घेणार. ते तयार थोडं महाग आहे म्हणून मग मी ते घेतलं. अशी कितीतरी उदाहरणं सांगू. आम्ही जिथं राहतो त्याच्या मागच्या बाजूला एक मोठा रहिवासी संकुल तयार गेले 35 वर्ष होतंय, अर्धवट बांधून ठेवलेलं आहे. का तर त्यांच्या भागीदारांमध्ये भांडणं झाली, पण ज्यांनी पैसे गुंतवले गेले की कामातून गेले. आता तुम्हाला वाटेल मीपणा करतो, मीपणा नाही करत. मला घर घ्यायचं होतं, तयार अवस्थेतलं घर घेतलं.
मी अजून एक घर घेतलं, मला म्हातारपणासाठी तळेगावला, तयार अवस्थेतलं घेतलं. मला कार्यालय घ्यायचं होतं, तयार अवस्थेतलं घेतलं. भले 4 पैसे गेलेले चालतील, पण ही मराठी माणसाची एक मानसिकता का असते माहित नाही. नको तिथे पैसे वाचवायला जातात. माझ्या वडिलांनी खूप छान सांगितलेलं, पेनी वाईज पाऊंड फुलिश आयुष्यात बनवू नको. 4 पैसे वाचवायला जाऊन 4,000 रुपये घालवायचे. अशुद्ध कुठलंही पाणी प्यायची लोकांना घाण सवय असते. नाही मग कोण 20 रुपयाची बिसलेरी घेणार. मला आता मी नावं नाही सांगत कारण ते मला मारतील. माझे कितीतरी मित्र, माझे नातेवाईक, आता मी पाहतो बिसलेरी शिवाय चालत नाही का. आणि त्यांना अनेकदा त्याला काय म्हणतात ते विषबाधा खाण्याची, ज्याला फूड पॉइझनिंग झाले आणि आता त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बिसलेरीच प्या. हेच पेनी वाईज पाऊंड फुलिश. आणि आता तर नवीन प्रकारचे निघालेत पेनी वाईज पाऊंड फुलिश. आम्ही नाही सल्लागाराचा सल्ला घेणार कारण त्याला पैसे द्यावे लागतात. अहो जर तुम्हाला 1 लाखाचे 1.27 करोड मिळत असतील, त्या सल्लागाराला काय तुम्हाला 2 करोड द्यावे लागतात का? आणि त्याच्यावर 5 करोड द्यावा लागतो का आयकर? आणि तुम्ही सगळे अति हुशार, उच्च शिक्षित, समजून घ्या. ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत मी. आणि ही सगळी तळमळ, चुकीचं काहीही करू नका. आणि हे मी फक्त काही थोडकेच समभाग सांगितले, पण अशी यादी खूप मोठी आहे. तेव्हा मी पुन्हा विनंती करतो, समभाग गुंतवणुकीला दूषणं देऊ नका. मी मागे पण सांगितलेलं, जगात भारतातील रिटेल इक्विटी इन्व्हेस्टर्स म्हणजे तुमच्या माझ्यासारखे समभाग गुंतवणूकदार खूप कमी आहेत. कारण प्रत्येक मला सुरक्षित पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. जा मग FD मध्ये, किंवा मी मागे सांगितलेलं तसं तो डबा घ्या ना, कुठला परत विसरलो, तो घरी डबा असतो ज्याला वरून छिद्र असतं, त्याच्यात टाका पैसे आणि ठेवा कपाटात. पैसे वाढणार नाहीत पण सुरक्षित तर राहील ना. असेच घरात ठेवलेलं सोनं आमच्या एका ओळखीच्याचं गेलं. इथे शेअर्स तुमचे कोणी चोरू शकणार नाही, लक्षात घ्या. आणि माझी तळमळ काय, भारतात जास्त जेवढे रिटेल इन्व्हेस्टर्स तयार होतील ना, तेवढे आपल्याला परकीय गुंतवणुकीवर अवलंबून राहायला लागणार नाही. म्हणजे जे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सवर आता आपण अवलंबून राहतो, ते राहायची गरज नाही. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय, आपण सगळे अतिशय हुशार आहात, अतिशिक्षित आहात. त्याच्यानंतर तुम्ही HNI आहात. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. तुमच्याकडे अति प्रमाणात, चांगल्या प्रमाणात पैसा आहे. पण अनेकदा पैसा कमवता येतो, पण योग्य गुंतवणूक न करता आल्याने अनेक जण मार खातात. आणि माझी ही धडपड तीच आहे, मार खाऊ नका हो, मार खाऊ नका. देवाने आपल्याला मेंदू दिला आहे, मेंदूचा योग्य प्रकारे वापर करा. कोणाचंही काहीही ऐकायचं. आणि आता माझ्या एका मित्राला मी जे मागे सांगितलेलं कर समभागात, तर त्याचा लगेच मला फोन आला, अरे माझा एक मित्र म्हणतो, अरे वोडाफोनमध्ये का, वोडाफोनमध्ये. लगेच तो काहीतरी 7चा म्हणजे 16 रुपये जाणार. कुठे, मी वाट बघतो अजून 16 रुपये कधी गेलाय. कोणाचंही ऐकायचं. मी आणि माझ्या व्हॉट्सअप संदेशात लिहित असतो, उघडा डोळे, गुंतवा नीट. तेव्हा कृपया डोळे उघडा. तुम्ही स्वतः राकेश भाई नाही आहात. तुम्ही स्वतः वॉरन बफे नाही आहात.
तुम्ही केडिया साहेब नाही आहात आणि नसताना सुद्धा स्वतःला आहे हे समजण्याचा प्रयत्न करू नकात. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय समभाग गुंतवणूकदारांनो, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे पण लोकांना समभाग गुंतवणुकीत येण्यासाठी उद्युक्त करणारे हे माझे जे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर आपण अनेकांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि माझ्यामध्ये तेवढंच आहे. तर पुन्हा अशाच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ व्लॉग्स घेऊन पुन्हा भेटू. जय हो.